अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस सगळ्यांसमोर हसत असतो पण आतून पूर्णपणे कोसळलेला असतो। मनात हजारो प्रश्न असतात पण उत्तर एकही मिळत नाही। माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? स्वामी माझं ऐकत का नाहीत? माझी वेळ कधी बदलेल? जर हे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनाला थोडासा आधार मिळेल। मित्रांनो, स्वामी भक्ताच्या आयुष्यात दुःख येतं, पण ते दुःख कायमचं नसतं। कारण स्वामी आधी माणसाला मजबूत बनवतात आणि मग त्याला अशी आनंदाची वेळ देतात जी त्याने कधी कल्पनाही केलेली नसते। पण त्याआधी काही संकेत दिसू लागतात। पहिला संकेत, अचानक तुम्ही शांत व्हायला लागता। पूर्वीसारखं कोणाशी बोलावंसं वाटत नाही, एकटं बसून स्वामींचं नाव घ्यावंसं वाटतं। हे नैराश्य नाही, कधी कधी ही स्वामींच्या जवळ जाण्याची सुरुवात असते। दुसरा संकेत, तुमच्या आयुष्यातील खोटे लोक हळूहळू दूर जाऊ लागतात। ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही केलं तीच माणसं बदललेली दिसतात आणि तेव्हा खूप वेदना होतात। पण लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यापासून वाईट गोष्टी दूर करत असतात जेणेकरून तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होईल। तिसरा संकेत, रात्री अचानक मन बेचैन होतं, भूतकाळ आठवतो आणि नकळत डोळ्यांतून अश्रू येतात। कारण आतापर्यंत तुम्ही खूप काही सहन केलेलं असतं, पण स्वामी भक्त हो, तुमचा प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना स्वामी पाहत असतात। आणि आता ती सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात ना, तेव्हाच स्वामी तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडत असतात। म्हणून आज हार मानू नका, कारण कदाचित तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत आहात तो खूप जवळ आला असेल। आज फक्त मनापासून एकदा म्हणा, स्वामी, माझ्याकडे काही उरलं नसलं तरी तुमच्यावरचा विश्वास अजूनही आहे। विश्वास ठेवा, स्वामी कधीच भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत। जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी आतून खूप थकली आहे। कदाचित स्वामींना तिच्यापर्यंत हाच संदेश पोहोचवायचा असेल। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।